नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. देशाचा अभिमान हरपला. मेजर लिंगादेव वाघमोडे यांच्यावर मोहोळमधील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या मराठा 19 रेजिमेंटमधील एका तेजस्वी तारा मेजर कैलासवासी लिंगादेव वाघमोडे यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे. सुट्टीवर असताना झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी मोहोळ तालुक्यातील पिंपरी या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जनसामान्यांच्या साक्षीनं अमर रहेचा घोष करण्यात आला. मेजर वाघमोडे यांचे पार्थिव जेव्हा पिंपरी गावात पोहोचले तेव्हा सारा गाव रडला. फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मेजर लिंगादेव वाघमोडे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. आपल्या लाडक्या वीरपुत्राचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक आले होते. लष्करी आणि पोलीस वंदना, मोहोळ पोलीस आणि लष्करी दलाच्या वतीने त्यांना हवेत गोळीबार करून मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीवेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर, सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि मोहोळ पोलीस स्टेशनच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. मराठा रेजिमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघमोडे कुटुंबाचे सांत्वन करताना म्हणले की लिंगादेव हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते रेजिमेंटचा अभिमान होते. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी रेजिमेंट नेहमीच खंबीरपणे उभी राहील. विविध संस्थांकडून त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. या दुःखद प्रसंगी मोहोळ तालुका सैनिक संघटना, बार्शी, मंगळवेढा आणि राजापूर येथील माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर मेकॅनिक इन्स्ट्रक्टर स्कूल, मोहोळ तहसील कार्यालय आणि अन्य सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंतिम दर्शनाच्या वेळी मेजर वाघमोडे यांच्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा आक्रोश पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. कर्तव्य बजावून कुटुंबाला भेटायला आलेल्या या शूर सैनिकाचा असा शेवट होईल अशी पुसटशीही कल्पना कोणी केली नव्हती. या अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, राष्ट्रवादीचे संजय क्षीरसागर, सरपंच मीराबाई गायकवाड आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.